तर कोपरी पाच पाखाडीमध्ये एकनाथ शिंदे यांची आघाडी. अश्विन, खरंच एकनाथ शिंदेने आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे. कोपरी पाच पाखाडीमध्ये केदार दिघे त्यांच्या समोर आहेत. एकनाथ शिंदे सध्या आघाडीवर, त्यानंतर बारामती अजित पवार आघाडीवर, त्यामुळे युगेंद्र पवार पिछाडीवर आहेत. बारामतीची ही लढाई. पुढचा कल आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मधून आघाडीवर, प्रफुल्ल गुडधे त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आघाडी टिकवून दिसतायत आपल्याला. अश्विन, साकोलीमध्ये नाना पटोले काँग्रेसचे मोठे नेते आघाडीवर आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले आघाडीवर दिसतात साकोलीमधून. तर दुसरीकडे धनंजय मुंडे परळीमधून आघाडीवर आहेत. आपल्या बहिणीच्या पराभवाचा वचपा धनंजय मुंडे या विधानसभा निवडणुकीत काढणार का, ही उत्सुकता आहे. अश्विन, खरं आणि पुढचा कल कुठला? वरळी आदित्य ठाकरेंनी आघाडी टिकवली. तिरंगी लढाई आहे तिकडे पण. मिलिंद देवरा मैदानात आहेत, संदीप देशपांडे मैदानात आहेत. सध्याच्या घडीला आदित्य ठाकरे आघाडीवर वरळी. तर पुढचा कल आपण पाहतोय. संगमनेर मधला बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. खूप मोठं राजकीय पार्श्वभूमी असलेलं कुटुंब आहे थोरात कुटुंब, पण सध्या ते पिछाडीवर दिसत आहे. इस्लामपूर जयंत पाटील, शरद पवार पक्षाचे जयंत पाटील इस्लामपुरात मगाशी आघाडी घेतलेली होती, आघाडी टिकवून ठेवली आहे. इस्लामपुरात जयंत पाटील आघाडीवर. तर राज्यातले हे मोठे नेते, राजकीय धुरीण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, रोहित पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड मधून सुरुवातीपासून आघाडी टिकवून असल्याचे आपल्याला दिसत आहे. येवल्यामधून छगन भुजबळांनी आता आघाडी घेतलेली आहे. मगाशी पिछाडीवर होते, त्यानंतर आता त्यांनी आघाडी घेतलेली आहे. मगाशी आपण बघितलेलं होतं 86 मतांची आघाडी समोर आलेली होती. डहाणूमध्ये भाजपचे विनोद मेढा आघाडीवर. अणुशक्ती नगर शरद पवार पक्षाचे फहाद अहमद आघाडीवर. स्वरा भास्कर यांचे पती आहेत फहाद अहमद, जे नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपच्या श्वेता महाले, आकाश पुणकर, रणधीर सावरकर आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत. झिशान सिद्दीकी पिछाडीवर आहेत वांद्रे पूर्व मधून. अश्विन, पलूस कडेगाव विश्वजित कदम आघाडीवर गेलेले आहेत. मगाशी पिछाडीवर होते, त्यामुळे तिकडेही पुन्हा एकदा पारडं फिरताना दिसतंय. काँग्रेसचे विश्वजित कदम हिंगोलीत, भाजपचे उमेदवार आघाडीवर. रावेरमध्ये भाजपचे अमोल जावळे आघाडीवर, तर तिकडे पलूसला विश्वजित कदम आघाडीवर. पारनेरमध्ये दुसऱ्या फेरी अखेर राणी लंके पिछाडीवर आहेत. तर जिंतूरमध्ये शरद पवार पक्षाचे भांबळे आघाडीवर असल्याचं आपल्याला सध्या दिसतंय. मोहोळमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजू खरे आघाडीवर आहेत. तर अणुशक्ती नगरमधून फहाद अहमद, जे स्वरा भास्कर यांचे पती आहेत, ते आघाडीवर दिसत आहेत. सना मलिक पिछाडीवर आहेत. गिरीश महाजन भाजपचे तारणहार, संकट मोचक ज्यांना म्हटलं जातं, ते आघाडीवर आहेत. तर अंधेरी पश्चिम मधून काँग्रेसचे अशोक जाधव आघाडीवर असल्याचं दिसतंय. अश्विन, खरं तेव्हा सध्याच्या घडीला महायुती 157, मविया 125, इतर 6, 288 ठिकाणचे कल समोर येत आहेत. भाजपच्या खात्यात 95, शिंदेची शिवसेना 31, अजित पवारांचा पक्ष 31, काँग्रेस 41, ठाकरे 41, शरद पवारांचा पक्ष 43 आणि इतर 6 अशी सध्याची स्थिती. तर शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक हे तिसऱ्या नंबरवरती फेकले गेलेले आहेत. अबू आझमी त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यासोबतच बुलेट पाटील हे शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नवाब मलिक तिसऱ्या नंबरवर आहेत. काही वार्डामधून त्यांना जरी पिछाडी बसली असली तरी अंतिम निकालामध्ये नवाबभाई, मला विश्वास आहे की ते निवडून येतील. कारण त्या भागाचं नेतृत्व, अनेक वर्षापासून त्या भागात असलेले प्रॉब्लेम हे नवाबभाई सोडवू शकतात. तिथल्या जनतेला विश्वास आहे, म्हणून अंतिम निकालात ते निवडून येतील. त्यामुळे नवाब मलिक यांच्या विजयाचा विश्वास जरी अजित पवार गटाकडून वर्तवला जात असला तरी बुलेट पाटील आणि अबू आझमी यांनी तगडं आव्हान नवाब मलिक यांना दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. फहाद अहमद अणुशक्ती नगरमधून आघाडीवर आहेत, जिथे सना मलिक नवाब मलिक यांच्या कन्या निवडणूक लढवत आहेत. आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील पुन्हा एकदा आघाडीवर आलेले आहेत. एक मोठे नेते अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील, जे पिछाडीवर होते, त्यांनी आता पुन्हा आघाडी घेतली. अश्विन, खरं तेव्हा आंबेगावातलं चित्र पुन्हा एकदा बदलताना दिसतंय. तिकडे अणुशक्ती नगरमध्ये मात्र चित्र बदलत नाहीये. उलट नवाब मलिक तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत. जामनेर गिरीश महाजन आघाडी टिकवलेली आहे. जामनेरमधून गिरीश महाजन हे आघाडीवर आहेत. तर तिसऱ्या फेरी अखेर दक्षिण मुंबईत मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढा त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे. दक्षिण मुंबईतली ही मलबार हिलची जागा मंगलप्रभात लोढा पुन्हा एकदा मैदानात त्यांच्या समोर होते. ठाकरे पक्षाचे भैरू चौधरी आणि मंगलप्रभात लोढा सध्या एक अत्यंत महत्त्वाची अपडेट. कराड दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. काँग्रेसचे अत्यंत वरिष्ठ नेते, अनुभवी राजकारणी, माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत. जोगेश्वरी पूर्वमध्ये मनीषा वायकर आघाडीवर आहेत. मानखुर्दमध्ये नवाब मलिक थेट तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत.
बुलेट पाटील आणि अबू आझमी यांचं आव्हान आहे. तर कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर आहेत. भवियाचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर दोघंही पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. वसईमध्ये हितेंद्र ठाकूर तर नालासोपाऱ्यामधून क्षितिश ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिसऱ्या फेरी अखेर मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढांनी आपली आघाडी कायम टिकवली आहे. जोगेश्वरी पूर्वमध्ये मनीषा वायकर आघाडीवर असल्याचं आपल्याला सध्या दिसतंय. तर मानखुर्दमध्ये नवाब मलिक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अश्विन, खरं आणि जिल्हा न्याय जर आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की आपल्या स्क्रीनच्या खालच्या बाजूला जिल्हा न्याय आकडेवारी समोर येते आणि तिकडे कोण कोण पुढे आहे, तर बीडमध्ये 4 ठिकाणी भाजप, नांदेडमध्ये 5 ठिकाणी, परभणीत 1 ठिकाणी, धाराशिव 2, लातूर 2 ठिकाणी भाजप पुढे आहे. पुण्यामध्ये 7 ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. सांगलीत 3 ठिकाणी, सोलापुरात 4 ठिकाणी, कोल्हापुरात 1 ठिकाणी, साताऱ्यात 3, मुंबई शहरमध्ये भाजप 3 ठिकाणी पुढे. मुंबई उपनगर भाजप 8 ठिकाणी पुढे, नागपूर 4, अमरावतीमध्ये 7 ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. चंद्रपूर 3, अकोला 2, यवतमाळ 2 ही विदर्भातली स्थिती. त्यामुळे भाजपचे उमेदवार अनेक ठिकाणी पुढे आहेत. वर्ध्यामध्ये 4, बुलढाण्यात 3, गोंदियात 3. भाजपचे उमेदवार सध्या 97 ठिकाणी आघाडीवर आहेत. प्रज्ञा, हो. त्यामुळे 100चा आकडा भाजप पार करणार का याची उत्सुकता प्रचंड आहे. कारण का गेल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं सेंचुरी पार केलेली होती आणि या विधानसभा निवडणुकीत देखील भाजप आपला परफॉर्मन्स कायम ठेवणार का याची उत्सुकता आहे. केवळ 3 जागांचा फरक आहे. प्राथमिक कलांमध्ये 97 जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे. कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर दोघंही आपल्याला पिछाडीवर आहेत. नालासोपाऱ्यामध्ये भाजपचे राजन नाईक ज्यांच्या भोवती गेल्या 3 दिवसांपूर्वी बरंचसं राजकारण फिरलेलं होतं ते आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. वसईमध्ये सुद्धा भाजपच्या स्नेहा दुबे आघाडीवर आहेत. चाळीसगावमध्ये भाजपचे मंगेश चव्हाण 10,000 मतांनी आघाडीवर आहेत. परळीची अपडेट अश्विन. परळीमध्ये धनंजय मुंडे तिसऱ्या फेरी अखेर आघाडी कायम. तर तिकडे दक्षिण मुंबईत मलबार हिलमध्ये मंगल प्रभात लोढा तिसऱ्या फेरी अखेर आघाडी कायम. जोगेश्वरी पूर्व मनीषा वायकर या आघाडीवर आहेत. विक्रोळीमध्ये ठाकरे गटाचे सुनील राऊत आघाडीवर आहेत. तर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात सध्या पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. संगमनेरमध्ये बऱ्याच मोठ्या प्रचार सभा झाल्या. जयश्री थोरातांबद्दलचं वक्तव्य बऱ्यापैकी चर्चेत आलं होतं आणि त्याच्यानंतर आता संगमनेरचा कल आपण पाहिला तर बाळासाहेब थोरात जे 90व्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत ते पिछाडीवर आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे एक वेगळं चित्र, एक सरप्रायझिंग निकाल सध्या संगमनेरमध्ये आपल्याला दिसतोय. तर भाजपचे राजन नाईक नालासोपाऱ्यातून आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. अश्विन, खरंय. त्यामुळे वसईमध्ये स्नेहा दुबे, हितेंद्र ठाकूर पिछाडीवर, स्नेहा दुबे आघाडीवर, मीरा भाईंदर काँग्रेसचे सय्यद हुसेन आघाडीवर. तर तिकडे परळीमध्ये धनंजय मुंडे तिसऱ्या फेरीमध्ये आघाडीवर. तर तिसऱ्या फेरी अखेर मंगल प्रभात लोढांनी देखील आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. मलबार हिल मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुंबई भाजपचा एक महत्त्वाचा मोठा चेहरा म्हणून मंगल प्रभात लोढांकडे पाहिलं जातं आणि सध्या ते आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. काँग्रेससाठी आणि वैयक्तिक बाळासाहेब थोरात यांच्यासाठी सुद्धा धाकधूक वाढवणारा हा क्षण आहे असं म्हटलं तर ते गैर ठरू नये. कल्याण पश्चिममधून शिवसेनेचे विश्वनाथ भोईर आघाडीवर असल्याचं सध्या आपल्याला दिसतंय. तर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर पिछाडीवर असल्याचं सध्या चित्र दिसतंय. नालासोपाऱ्यात भाजपचे राजन नाईक आघाडीवर आहेत. अश्विन, आणि आता जर टोटल फिगर तू प्रज्ञा बघितलास तर तो लक्षणीयरित्या पुन्हा गॅप मोठा झालेला आहे. महायुती 171 ठिकाणी आघाडीवर, महायुती 171, मविया 110, इतर 7 अशी आताची स्थिती. त्यामुळे सध्याच्या घडीला महायुती ही बहुमताच्या खूप पुढे गेलेली आहे. भाजप 97 जागांवर, शिंदेची सेना 41, अजित पवारांचा पक्ष 33, काँग्रेस 39, ठाकरेंची सेना 36, शरद पवारांचा पक्ष 35, इतर 7 अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे महायुती 171, मविया 110 अशी सध्याची स्थिती पाहायला मिळते. प्रज्ञा, एक छोटी कमेंट आपण सचिन सावंत यांची घेऊयात. आकडे बदलताना दिसत आहेत. महायुती 174, महाविकास आघाडी 107 आणि काँग्रेसची संख्या देखील घटताना दिसते 39. मला असं वाटतं पहिली दुसरं राऊंड आहे. आपण आता ते निकाल आता मला वाटतं थोड्याशा सेटल होतील अजून एक 1-1.5 तासाला. त्यावेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्याकडे मतं व्यक्त करता येईल. कोणीही स्पष्ट प्रतिक्रिया सध्या द्यायला तयार नाही कारण अर्थात हे सुरुवातीचे कल हाती येताना आपल्याला दिसत आहेत. पण जो काही बदल आकड्यांमध्ये पाहायला मिळतो तो अत्यंत लक्षणीय आहे. काही वेळापूर्वी 145 वर असलेली महायुती आता 174 वर गेली आहे. महाविकास आघाडी आपल्याला मागे येताना दिसते 107 जागांवर. तर इतर पक्ष म्हणजे आपण सातत्याने चर्चा करत होतो अश्विन की बंडखोरांची डोकेदुखी यावेळेला जास्त असेल, अपक्षांची मदत घ्यायला लागेल. नांदगाव मधली अपडेट अश्विन. नांदगावमध्ये सुहास कांदे आघाडीवर,
नांदगावात सुहास कांदे आणि बारामतीत अजित पवार आघाडीवर जवळपास 10 ते 11 हजारांची आघाडी आहे। तिकडे साकोलीमध्ये नाना पटोले देखील आघाडीवर आहेत, त्यामुळे नांदगावात सुहास कांदे आणि तिकडे अजित पवार हे आघाडीवर। दापोलीत योगेश कदम 2000 मतांनी आघाडीवर, वळीमध्ये संदीप देशपांडे पिछाडीवर। तर सध्या आपण चित्र पाहतोय 288 पैकी 288 जागांचे कल हाती आलेत। सुहास कांदे हे 11,000 मतांनी आघाडीवर आहेत। खरं तर समीर भुजबळ यांनी खूप मोठं तगडं आव्हान सुहास कांदेंसमोर निर्माण केलेलं होतं। बारामतीमध्ये अजित पवार 11,000 मतांनी आघाडीवर असल्याचं सध्या आपल्याला दिसतंय। तर अजित पवार बारामतीमध्ये 11,000 मतांनी आघाडीवर आहेत। आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपनं शतकी मजल मारलेली आहे। अश्विन, खरं त्यामुळे 178 पैकी 101 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर। शिंदेची शिवसेना 44, अजित पवार 33 अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे भाजप 101 ठिकाणी शतक गाठलेलं आहे आणि गेल्या 2 निवडणुकीमध्ये भाजपने शतक पार स्कोर केलेला होता आणि आताच्या घडीला देखील 101 ठिकाणी ते आघाडीवर आहेत। जामनेर गिरीश महाजन 214 मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत। गिरीश महाजन आघाडीवर होते, आता पिछाडीवर गेलेत। जामनेर मधली अपडेट। तर बारामतीमध्ये अजित पवार यांनी विक्रमी आघाडी घेतली 11,000 मतांची। नवाब मलिक आणि सना मलिक दोघेही पिछाडीवर असल्याचं सध्या आपल्याला दिसतंय। लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख पिछाडीवर आहेत, तर तिसऱ्या फेरी अखेर गिरीश महाजन 214 मतांनी पिछाडीवर असल्याचं दिसतंय। बारामतीमध्ये अजित पवार हे 11,000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। सगळ्यात महत्त्वाचं नवाब मलिक आणि सना मलिक वडील आणि कन्या दोघंही पिछाडीवर आहेत। अश्विन, खरं आहे आणि त्याच्यामुळे फिगर आता पुन्हा एकदा बदलताना दिसतोय। महायुती 175च्या घरात पोहोचते आहे, तर मविया 108 जागांवर आघाडीवर आहे। इतरांच्या खात्यात जागा जात आहेत 3, त्यामुळे सध्याच्या घडीला मोठा गॅप आहे, मोठा फरक आहे आणि भाजप 101, शिंदे सेना 41, अजित पवार 33, काँग्रेस 39, ठाकरे सेना 34, शरद पवारांचा पक्ष 35, इतर 5 अशी सध्याची स्थिती आहे। असं म्हटलं जात होतं की सत्ता स्थापन करण्यापासून महायुतीला रोखायचं असेल तर भाजपला 100च्या आत रोखणं गरजेचं आहे, पण सध्या तरी तसं चित्र दिसत नाहीये। भाजपनं 100 पार केलेली आहे। पहिल्या कलांमध्ये 101 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। महेश सावंत यांची ठाकरे गटाची आघाडी आपल्याला माहीममध्ये पाहायला मिळते। अमित ठाकरे दुसऱ्या फेरी अखेर सुद्धा आपल्याला पिछाडीवर दिसतायत आणि सध्याच्या घडीला प्रज्ञा अपडेट समोर येते त्यानुसार ठाकरे पक्षाचे सावंत पहिल्या नंबरवर म्हणजे सध्या आघाडीवर आहेत आणि अमित ठाकरे सध्या तिकडे 3ऱ्या स्थानावर आहेत। त्यामुळे सदा सरवणकर 2ऱ्या नंबरवर आणि अमित ठाकरे 3ऱ्या स्थानावर। जिंतूरमध्ये अपक्ष शरद सोनावणे आघाडीवर आहेत, त्यामुळे अपक्षांनी पण काही ठिकाणी बघतोय आपण। जामनेरमध्ये गिरीश महाजन 214 मतांनी पिछाडीवर आहे। आपण आकडे पाहतोय। पहिल्या कलामध्ये भाजपनं 2019चा आकडा गाठलेला आहे। 105 जागांवरती आघाडी घेतली। एक छोटी कमेंट घेऊया। 100च्या आत भाजपला रोखणं ध्येय होतं, पण ते साध्य होताना दिसत नाही। भाजपा कदाचित 2014चाही आकडा पार करेल असं माझा विश्वास आहे आणि तसे कल आता दिसत आहेत। ते झालं तर मग तो अभूतपूर्व 122 पार जाईल, जाऊ शकेल असं मला वाटायला लागलंय। त्यामुळे सध्याचे कल हाती आले। 2019 मध्ये 105चा आकडा भाजपनं गाठलेला होता आणि तो आकडा पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीत भाजप गाठताना आपल्याला दिसतंय। एक खूप मोठा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेला होता, पण ते पराभव, ते अपयश सध्या भाजप पुसून काढताना किमान पहिल्या कलामध्ये अश्विन आपण पाहतोय। खरं आणि मोठी गॅप आहे प्रज्ञा, जसं आपण म्हणतोय 181 महायुती, 102 मविया, इतर 5, त्यामुळे एक मोठा फरक आहे। लातूर शहर अमित देशमुख पिछाडीवर गेलेले आहेत। लातूर शहर मधली अपडेट, अमित देशमुख पिछाडीवर। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा पिछाडीवर। आपण लातूरचा विचार केला तर धीरज देशमुख सुद्धा पिछाडीवर आहेत आणि सध्या आपण पाहतोय की जिंतूरमध्ये अपक्ष शरद सोनावणे आघाडीवर असल्याचं दिसतंय। अमित देशमुख आणि धीरज देशमुख बंधू सध्या पिछाडीवर असल्याचं लातूरमध्ये आपल्याला दिसतंय। तर गिरीश महाजन यांची देखील पिछाडी आहे। ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी माहीममधून आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। दुसऱ्या फेरी अखेरही अमित ठाकरे 3ऱ्या स्थानी आहेत, म्हणजे सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये आपल्याला काटेकी टक्कर पाहायला मिळते। माहीममध्ये मुख्यमंत्री शिंदे 14,000हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत, तर मंगेश कुडाळकर कुर्ल्यामध्ये 2,300
360 मतांनी आघाडीवर आहेत. भायखळामध्ये यामिनी जाधव 1952 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचा पराभव झाला होता लोकसभा निवडणुकांमध्ये, पण सध्या त्या आघाडीवर आहेत. तर लातूर शहरमध्ये अमित देशमुख पिछाडीवर आहेत, तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख पिछाडीवर असल्याचं दिसतंय. अश्विन, कर्जत जामखेड रोहित पवार पिछाडीवर गेले आहेत. कर्जत जामखेडमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट बघायला मिळते. रोहित पवार पिछाडीवर, तर तिकडे माहीममध्ये ठाकरे पक्षाचे महेश सावंत आघाडी कायम. दुसऱ्या फेरी अखेर अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर. तर ठाणे शहरमध्ये भाजपचे संजय केळकर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होती. संजय केळकर विरुद्ध अविनाश जाधव विरुद्ध राजन विचारे. अविनाश जाधव यांनी खूप मोठी टफ फाईट संजय केळकर यांना या मतदारसंघात दिली होती. राज ठाकरे यांनी सभा घेतल्या अविनाश जाधव यांच्यासाठी, तर संजय केळकर यांचा फॉर्म भरण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस ठाण्यामध्ये आलेले होते. त्याच्यामुळे सध्या संजय केळकर यांची ठाणे शहरमध्ये आपल्याला आघाडी पाहायला मिळते. ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार 809 मतांनी आघाडीवर, काही वेळापूर्वी ते पिछाडीवर होते. तर लातूर शहरमध्ये अमित देशमुख सध्या पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिक पश्चिमच्या भाजपच्या सीमा हिरे आघाडीवर आहेत. त्यांच्या उमेदवारीवरून बराचसा वाद झाला होता. तिथल्या स्थानिक नेत्यांनी उमेदवारी त्यांना देऊ नका असं भाजपला सांगितलं होतं, पण त्यानंतरही सीमा हिरे यांना उमेदवारी दिली गेली होती. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार पिछाडीवर आहेत. राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत शिर्डीमधून, तर संगमनेरमधून थोरातांची पिछाडी आपल्याला कायम दिसते. अश्विन, त्यामुळे एक दिग्गज उमेदवार आघाडीवर, एक पिछाडीवर. तिकडे माहीममध्ये अमित ठाकरे अजूनही तिसऱ्या स्थानावर आहेत. ठाकरे पक्षाचे सावंत पुढे आहेत. ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवार पुढे आहेत. 809 मतांची आघाडी आहे. मात्र पुढे आहेत भाजपच्या विद्या ठाकूर गोरेगावातनं 5000 मतांनी आघाडीवर आहेत. 5297. तिकडे अजित पवारांची आघाडी 3759 वर आली आहे. मगाशी जास्त होती आघाडी, आता 3759 वर आली आहे. बाळासाहेब थोरात 6000 मतांनी आपल्याला सध्या पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार देखील पिछाडीवर आहेत. मालाडमधून भाजपचं अपडेट आपण घेतोय. राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत. तर थोरातांची पिछाडी 6000 मतांची पिछाडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. आणि मालाडमध्ये विनोद शेलार भाजपचे आघाडीवर आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये देखील अनेक कल आता जवळपास पुढे आलेले आहेत. महायुती सध्याच्या घडीला 188 ठिकाणी आघाडीवर प्रज्ञा, आणि शिंदेची शिवसेना 50 ठिकाणी आघाडीवर. 105 ठिकाणी भाजप, अजित पवार 33, काँग्रेस 31, ठाकरे पक्ष 34, शरद पवारांचा पक्ष 30 ठिकाणी आघाडीवर. राळेगावात भाजपचे अशोक उईके आघाडीवर. तर बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे संजय गायकवाड आघाडीवर आहेत. त्यांनी आपली आघाडी कायम टिकवून ठेवल्याचं आपल्याला दिसतंय. बाळासाहेब थोरात यांचा जो काही कल आहे सध्याचा, तो काहीसा धक्कादायक म्हणावा लागेल स्वतः बाळासाहेब थोरात यांच्यासाठी सुद्धा, कारण का त्यांची पिछाडी हा एक मोठा धक्का मानला जाऊ शकतो. तर राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदारसंघातून आघाडीवर असल्याचं सध्या आपल्याला दिसतंय. इस्लामपूरमधून जयंत पाटील यांनी 6000 मतांची आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे सध्या काही दिग्गज हे आघाडीवर दिसत आहेत, तर काही दिग्गज हे पिछाडीवर गेल्याचं आपल्याला दिसतंय. अश्विन, ब्रह्मपुरीमध्ये वडेट्टीवार आघाडीवर. गोरेगावात भाजपच्या विद्या ठाकूर 5000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर. बारामतीमध्ये अजित पवारांची आघाडी कायम आहे, मात्र मगाशी फरक मोठा होता. आता 3700 मतांची आघाडी आहे. मूर्तिजापूर भाजपचे हरीश पिंपळे हे आघाडीवर आहेत. बारामतीचा विचार केला तर काही वेळापूर्वी 11000ची आघाडी अजित पवारांनी घेतली होती. ती आघाडी कमी होऊन आता 3000वर आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, बाळासाहेब थोरात 6000 मतांनी पिछाडीवर आहेत. तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात राम शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ते आघाडीवर असू शकतात. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर इस्लामपूरमधून जयंत पाटील हे 6000 मतांनी आघाडीवर आहेत. माहीममध्ये दुसऱ्या फेरी अखेरही अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी आहेत. अमित ठाकरेंना आघाडी घेता आलेली नाही. तर महेश सावंत हे पहिल्या स्थानावरती आहेत. गोरेगावमध्ये भाजपचे अपडेट आपण घेऊया. शहापूरमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा आहेत. तर तिवसामध्ये यशोमती ठाकूर पिछाडीवर गेल्यात. महाविकास आघाडीच्या काळात महिला आणि बालकल्याण खातं त्यांनी सांभाळलेलं आहे, पण त्या सध्या पिछाडीवर गेल्याचं आपल्याला दिसतंय. अश्विन, खरंय, त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक दिग्गज उमेदवार पिछाडीवर जाताना बघायला मिळतात. मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे पिछाडीवर होत्या, त्या पिछाडीवरच आहेत. मूर्तिजापूर भाजपचे हरीश पिंपळे हे आघाडीवर आहेत. तर तिकडे तिवसामध्ये यशोमती ठाकूर या पिछाडीवर गेलेल्या आहेत. गोरेगावमध्ये भाजपच्या विद्या ठाकूर 5000 मतांनी आघाडीवर आहेत. कळवा मुंब्राची अपडेट, जितेंद्र आव्हाड आघाडीवर असल्याचं दिसतंय. नजीब मुल्ला यांना अजित पवार गटानं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली होती. तिकडे नेमकं काय होईल याची उत्सुकता होती, पण कळवा मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाडांनी आघाडी कायम ठेवलेली आपण कल पाहतोय. निलेश राणे हे पिछाडीवर आहेत, तर वैभव नाईक आघाडीवर आहेत कुडाळ मतदारसंघातून. अश्विन,
खरं आहे. त्यामुळे कोकणातली अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही लढाई, ज्याच्यामध्ये निलेश राणे सध्याच्या घडीला पिछाडीवर आहेत आणि ठाकरे पक्षाचे वैभव नाईक आघाडीवर आहेत. तर माहीम महेश सावंत आघाडीवर, अमित ठाकरे पिछाडीवर. अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवर आहेत सध्या, सदा खरवंकर औरंगाबाद दुसऱ्या नंबरवर पूर्वमधून आहेत. इम्तियाज जलील आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसत आहे. वरळीमधून आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत तर मिलिंद देवरा हे पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसत आहे. संदीप देशपांडे मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात वरळीमध्ये उतरलेले आहेत. अणुशक्तीनगर सना मलिक पिछाडीवर, फहाद अहमद राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे हे आघाडीवर. तर पुढचा कल हाती येतोय. पुढच्या कलानुसार राम शिंदे भाजपचे कर्जत जामखेडमधून आघाडीवर आहेत तर रोहित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पिछाडीवर असल्याचं सध्या आपल्याला दिसत आहे. तर सध्याच्या घडीला 182, 98 आणि 8 अशी आकडेवारी आहे. 288 पैकी 182 महायुती, 98 मविया, इतर 8, ज्याच्यामध्ये भाजप 103, शिंदेची शिवसेना 45, अजित पवार 34, काँग्रेस 33, ठाकरे पक्ष 35, शरद पवारांचा पक्ष 30 ठिकाणी आघाडीवर. इतरांच्या खात्यात जात आहेत 8 जागा. सध्याच्या घडीला 8 ठिकाणी इतर आघाडीवर आहेत. तर मनसे आणि वंचितला अजूनही आपलं खातं उघडता आलेलं नाही. आपल्याला मनसे डार्क हॉर्स ठरेल या निवडणुकीमध्ये असं वाटत होतं. तर चौथ्या फेरी अखेर छगन भुजबळ 3000 मतांनी येवल्यामध्ये आघाडीवर आहेत. अजित पवार तिसऱ्या फेरी अखेर 9200 मतांनी आघाडीवर आहेत. तर औरंगाबाद पूर्वमध्ये मंत्री अतुल सावे थेट चौथ्या क्रमांकावर असल्याचं आपल्याला दिसतंय. कळवा मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाडांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. तर भिवंडी पूर्वमध्ये शिवसेनेचे संतोष शेट्टी आघाडीवर असल्याचं दिसतंय. अश्विन, खरंय संभाजीनगर मधले काही वेगळेच कल समोर येतात आणि जसं आपण बघितलं आता ठिकठिकाणी त्या भागामध्ये मगाशी संजय शिरसाट पिछाडीवर होते आणि आता आणखी काही कल समोर येत आहेत. औरंगाबाद पूर्व मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर आहेत सध्याच्या घडीला. त्यामुळे कळवा मुंब्रा तिकडे जितेंद्र आव्हाडांनी आघाडी टिकवली आहे तर काही ठिकाणी काही दिग्गज नेते जे आहेत ते पिछाडीवर गेलेले बघायला मिळते. बरोबर आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील यांचं आव्हान आहे अतुल सावे यांच्या समोर आणि अतुल सावे सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. येवल्यामध्ये धाकधूक वाढवणारा क्षण होता कारण का छगन भुजबळ सातत्यानं पिछाडीवर दिसत होते पण अखेर त्यांनी आघाडी घेतलेली आहे. अमरावतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. परळीमध्ये धनंजय मुंडे 15000 मतांनी आघाडीवर आहे. खूप मोठं मार्जिन म्हणावं लागेल. तर औरंगाबाद पूर्वमध्ये मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अश्विन, खरं त्याच्यामुळे काही ठिकाणी आघाडी वाढते आहे मोठ्या प्रमाणात. जसं आपण बघितलं मगाशी कालिदास कोळंबकरांच्या बाबतीत, मंगलप्रभात लोढांच्या बाबतीत, इकडे आता आपण बघितलं जवळपास 14-15 हजारांची आघाडी आहे. तिकडे राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीमध्ये आघाडी टिकवून ठेवली आहे. अमरावतीत राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके या आघाडीवर आहेत. परळीमध्ये धनंजय मुंडे 15000 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भोकरदनमध्ये शरद पवार पक्षाचे चंद्रकांत दानवे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यासमोर इम्तियाज जलील यांचं आव्हान आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी तिसऱ्या फेरी अखेर 9200 मतांची आघाडी कायम टिकवून ठेवली आहे. तर चौथ्या फेरी अखेर जयेंद्र दुबळा ठाकरे गटाचे पालघरमध्ये आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतं. तर शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. चौथ्या फेरी अखेर बवियाचे हितेंद्र ठाकूर वसईमध्ये आघाडीवर गेल्याचं आपल्याला दिसतंय. तर औरंगाबाद पूर्वमध्ये मंत्री अतुल सावे चौथ्या क्रमांकावर आहेत. अश्विन, खरंय मगाशी हितेंद्र ठाकूर पिछाडीवर होते, आता आघाडीवर गेलेत. क्षितिज ठाकूर देखील पिछाडीवर होते. बघूया आता त्यांची अपडेट काय येते. पण जसं आपण म्हटलं अनेक ठिकाणी अजूनही सीसॉ बॅटल आहे. काही फेऱ्या गणित पुन्हा एकदा चित्र बदलताना बघायला मिळते. शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर, वसईमध्ये चौथ्या फेरी अखेर हितेंद्र ठाकूर आघाडीवर जे मगाशी पिछाडीवर होते. जामनेर सध्या आपण पाहतोय 288 पैकी 288 जागांचे कल आलेले आहेत आणि 189 जागांवरती महायुती आपल्याला आघाडीवर दिसतेय. तर महाविकास आघाडीचा वारू हे 100 जागांच्याही आत आलेला आहे 91 जागांवर आणि इतर पक्ष 8 जागांवर आहेत. 191 जागांवर महायुतीनं पहिल्या कलांमध्ये मजल मारली आणि महाविकास आघाडी 91 जागांवर आहे. अश्विन, जामनेरमध्ये जे गिरीश महाजन मगाशी पिछाडीवर गेले होते काही मतांनी ते आता आघाडीवर आलेले आहेत. वणीमध्ये ठाकरे पक्षाचे संजय देरकर हे आघाडीवर आहेत. तर परळीमध्ये धनंजय मुंडे हे 15000 मतांनी पुढे आहेत. साधारणतः 2 तास उलटून गेलेत निकाल हाती यायला सुरुवात होऊन, कल हाती यायला सुरुवात होऊन, पण अजूनही कोण कुठे विजयी होणार, कोण कुठे बाजी मारणार याचं चित्र स्पष्ट होऊ शकत नाहीये. काटेकी टक्कर अनेक मतदारसंघांमध्ये. आपण ग्राफिक्स पाहूया. 105 जागांवरती भाजप आघाडीवर, 50 जागांवर शिंदे गट, 36 जागांवर अजित पवार गट, काँग्रेस 31 जागांवर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 30 जागांवर, शरद पवार गट 30 जागांवर, युती 191 जागांवर, तर महाविकास आघाडी
91. 91 जागांवरती आणि इतर पक्ष हे 8 जागांवर आघाडीवर असल्याचं सध्या त्यामुळे आपल्याला सध्याच्या घडीला 100चा गॅप आहे प्रज्ञा, 100चा मोठा गॅप. तानाजी सावंत, भूम परांडा पुन्हा एकदा आघाडीवर गेलेले आहेत. आतापर्यंतच्या कालामध्ये महायुती आता 200च्या उंबरठ्यावर आहे. महायुती 200च्या उंबरठ्यावर. नागपूर दक्षिण भाजपचे मोहन मते आघाडीवर, भाजप 105, शिंदेसेना 50, अजित पवार 36. तेव्हा भाजप सध्याच्या घडीला 191 म्हणजे 200च्या उंबरठ्यावर जातीये. मविया 89 ठिकाणी आघाडीवर, इतर 8 अशी सध्याची स्थिती. प्रज्ञा, भूम परांडा, तानाजी सावंत जे विद्यमान आरोग्यमंत्री आहेत काही वेळापूर्वी पिछाडीवर होते पण त्यांनी आता आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये महायुती 200च्या उंबरठ्यावर गेलेली आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेचे बालाजी किणीकर आघाडीवर आहेत. नागपूर दक्षिणमध्ये भाजपचे मोहन मते आघाडीवर असल्याचं सध्या आपल्याला दिसतंय. परळीमध्ये धनंजय मुंडे 15,000 मतांनी आघाडीवर आहेत. एक मोठी मार्जिन त्यांनी घेतलेली आहे. नाशिक मध्यमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे यांनी आपली आघाडी कायम टिकवून ठेवलेली आहे. तर भूम परांडामध्ये तानाजी सावंत पुन्हा एकदा आघाडीवर येताना दिसत आहेत. कुलाब्यामध्ये राहुल नार्वेकर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. तर सुनील राऊत विक्रोळीमधून ठाकरे गटाचे आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. अश्विन, खरं आहे, अंबरनाथमध्ये शिवसेनेचे बालाजी किणीकर आघाडीवर आहेत. तर नागपूर दक्षिणमध्ये भाजपचे मोहन मते हे आघाडीवर आहेत. सध्याच्या घडीला भाजप 107 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे गेल्या वेळेचा 105चा फिगर सध्या भाजपने ओलांडलेला दिसतोय. भाजप 107 ठिकाणी, शिंदेची शिवसेना 50 ठिकाणी, अजित पवारांचा पक्ष 36 ठिकाणी, काँग्रेस 29, ठाकरे आणि शरद पवार पक्ष प्रत्येकी 30. इतरांच्या खात्यात जागा आहेत सध्या आघाडी 8, 193, 89, 104ची मार्जिन आहे सध्या. त्यामुळे मोठा फरक महायुती आणि मवियामध्ये बघायला मिळतोय. भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर होईल असं वाटत होतं पण भाजप 107 तर काँग्रेस फक्त 29 जागांवर आघाडीवर आहे. शिंदे आणि ठाकरे सेनेसाठी सुद्धा प्रतिष्ठेची लढत, पण शिंदे सेना 50 तर ठाकरेंची शिवसेना 30 जागांवर. तर अजित पवार आणि शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची लढत, अजित पवार 36 आणि शरद पवार 30 जागांवरती आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या तरी आपल्याला काटेकी टक्कर पाहायला मिळत नाहीये. दुसऱ्या फेरीअखेर आदित्य ठाकरे फक्त 600 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. फार नॅरो मार्जिन सध्या वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना मिळत आहे. अश्विन, खरं आहे, आणि आघाडी फार कमी आहे सध्याच्या घडीला 600 मतांची आहे. तर तिकडे बुलढाण्यामध्ये जे संजय गायकवाड शिवसेनेचे पुढे होते ते आता पिछाडीवर गेलेले आहेत. सांगोल्यामध्ये शहाजीबापू पाटील 1698 मतांनी पिछाडीवर. कल्याण पश्चिम शिवसेनेचे विश्वनाथ भोईर आघाडीवर. तर दुसऱ्या फेरीअखेर आदित्य ठाकरे यांनी फक्त 600 मतांची वरळीमध्ये आघाडी घेतलेली आहे. वरळी मतदारसंघातून दुसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर आव्हान आहे ते मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांचं, आणि केवळ 600 मतांची आदित्य ठाकरेंकडे आघाडी आहे. कल्याण पश्चिममध्ये शिवसेनेचे विश्वनाथ भोईर आघाडीवर असल्याचं सध्या आपल्याला दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.